मी लीना तुम्हा सर्वांचे अन्नपूर्णत्व किचनमध्ये स्वागत करत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण आवळा कँडी पाहिली आणि आवळा कँडी बनवताना आपण जे सिरप राहिलेलं होतं खाली, तर त्याचा उपयोग आपण ते वेस्ट न घालता त्याचं शरबत करून पिऊ शकतो। ते शरबत पण आरोग्याच्या दृष्टीने खूप छान आहे आणि चविष्ट आणि हेल्थच्या दृष्टीने खूप उपयोगी आहे आणि वजन पण एकदम छान कंट्रोलमध्ये राहतं। तर याचं शरबत कसं बनवायचं ते तुम्हाला आता मी बनवून दाखवते। तर आता आपण एक ग्लासला अर्धा कप इतकं सिरप घालणार आहे। तर एका ग्लासाला अर्धा अर्धा कप मी आता हे सिरप घालून घेतलेले। तर आता याच्यात जे मसाले घालायचे तर ते अशा प्रकारे, तर हे साधं मीठ घेतलेले आणि हे काळं मीठ घेतलंय किंवा सेंधव मीठ पण तुम्ही वापरू शकता आणि हे मिरा पावडर आहे आणि ही जिरा पावडर आहे। तर आता ह्या दोन्ही ग्लासमध्ये मी हे थोडं थोडं मटेरियल घालून घेते। चवीनुसार तुम्ही मीठ घाला। जिरा पावडर थोडी जास्त घातली तरी चालती, मिरा पावडर थोडीशी प्रमाणात घाला कारण तिखट असतात मिरे। तुम्ही याच्यामध्ये इलायचीचा पण वापर करू शकता आणि तुम्ही याच्यात साखर नका घालू कारण आपण याच्यात साखरेचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात गोड लागत असेल तर तुम्ही 2 चमचे साखर घालू शकता। तर आता याच्यामध्ये पाणी घालते। तर अशा प्रकारे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि चिल्ड पाणी वापरा, खूप छान लागतं टेस्टला। तर अशा प्रकारे आपलं आवळा शरबत पिण्यासाठी तयार आहे। तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि अन्नपूर्णत्व किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।